महालक्ष्मी महिला बचत गटाला दर महिन्याला 39,000 म्हणजे जवळजवळ 40,000 रुपये दर महिन्याला त्या बचत गटाला दिले जातात. पण त्या 40,000च्या बदल्यात इकडे कोणच नसते. आता मेंटेनन्स केला जात नाही आणि त्या मेंटेनन्स न केल्याच्यामुळे त्या दुर्दैवी त्या सार्थकचा मृत्यू झाला. आणि जो कोण आहे त्याला जे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे ते पहिले रद्द करून त्याच्यावर गुन्हा दाखल करून. नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ, विचार युवकांची. सध्या आपण विरार पूर्वेच्या नारायणनगर फुलपाडा या परिसरात उपस्थित आहे. आपण बघू शकतात आपल्या पाठीमागे नारायणनगर मित्र मंडळ बॅनर लावण्यात आलेला आहे आणि हा तलाव सार्वजनिक तलाव आहे. गेल्या महिन्याच्या 26 नोव्हेंबरला या ठिकाणी एक हादसा घडलेला. सार्थक मोरे वय 11 ह्याचा मृत्यू झालेला आणि त्या मृत्यूचं कारण होता कारण की या तलावात जे पण देखभाल करायचे महालक्ष्मी महिला बचत गटचे लोकांनी ते प्रॉपरली ते देखभाल नाही करायचे. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी एक हादसा घडला आणि 9 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याकरता इकडचे स्थानिक लोक आक्रमक झाले आणि त्यांनी इमिजिएटली त्या लोकांनी बॅनर लावला आणि तलावाला बंद केला. कारण काय होता तर सर्व गोष्टीवरती आपण आज 23 डिसेंबर आहे त्या विचारायचा प्रयत्न करून लोकांचं काय मत आहे, कशासाठी ही घटना झाली, याचा नेमकं मागचा कारण कोण होता आणि कोण दोषी आहे. सध्या आपल्या बरोबर इकडचे स्थानिक निषाद चोरगे जे नेहमी लोकांमध्ये चर्चेत असतात आणि बहुजन विकास आघाडीचे समाजसेवक म्हणून यांची ओळख सुद्धा आहे. निषादजी नमस्कार. नमस्कार. एक महिना काय लागला आपल्याला ह्या ठिकाणी पोहोचायला? एक महिना नाही, आज आम्ही त्यांच्या आपला जो सार्थक मोरे जो 26 नोव्हेंबरला त्याचा मृत्यू झाला त्याच्या घरातल्यांना आम्ही भेटायला गेलेलो कारण की ते गावाला होते. तर त्याच्या अगोदर आपले सर्व नारायणनगर मित्र मंडळातली लोक सर्व आपले क्षितिज ठाकूर यांना भेटले. क्षितिज ठाकूरना निवेदन दिलं आणि क्षितिज ठाकूरांनी आपले आयुक्तांना पण निवेदन दिलं म्हणजे या पद्धतीने की हा जो तलाव आहे या तलावाचं महिला बचत गट म्हणजे महालक्ष्मी महिला बचत गटाला दर महिन्याला 39,000 म्हणजे जवळजवळ 40,000 रुपये दर महिन्याला त्या बचत गटाला दिले जातात. पण त्या 40,000च्या बदल्यात इकडे कोणच नसते. ह्याचा मेंटेनन्स केला जात नाही आणि त्या मेंटेनन्स न केल्याच्यामुळे त्या दुर्दैवी त्या सार्थकचा मृत्यू झाला. त्याच्यामुळे आम्हाला या सार्थक मोरेचा ज्यांनी जीव घेतला आहे त्याच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करायचा आहे आणि त्याचा आम्ही ठाम केलेला आहे आणि ते आम्ही लवकरात लवकर त्या प्रोसिजरला जाणार. आणि आज आम्ही त्यांच्या घरातल्यांना भेटायला आलो, त्यांना विनंती पण केली, आम्ही लवकरात लवकर ती प्रोसिजर करू. पण त्या परिजनाला आपण भेटले तर त्यांचं काय मनस्थिती होती, कशा प्रकारे ते पुढे, कारण की एक महिना झालेला आहे. फेडरेशनच्या वतीने म्हणजे नारायणनगर मित्रमंडळाच्या वतीने तर तलाव बंद करण्यात आलाय, सार्वजनिक तलाव बंद करू शकत नाही, तरी पण यांच्या काहीतरी पुढे अजून घटना होऊ नये म्हणून बंद केलं. पुढे कशा प्रकारे बहुजन विकास आघाडी आपल्या वतीने आपण या लोकांना समाधान देणार? बघा, बहुजन विकास आघाडी ही लोकांबरोबर राहणारीच आहे. त्याच्यामुळे आम्ही आज त्यांच्या घरी गेलेले, आज ते गावाला होते. ते गावाला आल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलेलो, तेव्हा महानगरपालिकेत गेलो, तेव्हा आम्हाला म्हणजे मंडळातले सगळे लोक गेलेले, तेव्हा त्यांना पण सांगितलेलं की घरातलं कोणतरी पाहिजे म्हणून आम्ही आज त्यांना विनंती करायला गेलेलो आणि त्यांनी सांगितलं आम्ही तुमच्या बरोबर राहू. पण त्याच्या व्यतिरिक्त जे महानगरपालिका आज बघा, आज हा जवळजवळ 12-13 वर्षापूर्वी 3.5 करोड रुपये खर्च करून हा तलाव बनवला. म्हणजे आपल्या या नारायणनगरची शान होती. एवढा सुंदर तलाव, म्हणजे पहिले याचा तलावाची काय परिस्थिती होती ती सगळ्यांना माहिती. त्याच्यानंतर एवढा चांगला तलाव बनवला, पण त्याच्याबद्दलचा जो मेंटेनन्स आहे तो आज एवढी वर्ष झाले मेंटेनन्सचा कॉन्ट्रॅक्ट कोणाकोणाकडे असते, पण त्याचा जर ते लोक बरोबर उपयोग करत नसतील आणि त्याच्यामुळे जर एखाद्याचा मृत्यू होत असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. नारायणनगर मित्रमंडळाने फलक लावलेला आहे आणि थेट माजी नगरसेवक इकडचे जे पण होते पुतुल रवींद्र झा त्यांच्यावरती त्यांच्या मुलावरती आरोप लावण्यात येतो. 40,000 रुपये पर महिने त्यांना पैसे भेटायचे, दुरुस्ती सांभाळायचं सर्व गोष्टीला. तर ते 40,000 उपयोग होईल? 40,000चा उपयोग तर व्हायचाच नाही, हे तर मी तुम्हाला सांगतो. आता कुठचंही बघा, कोणाचं नाव घेणं वगैरे ठीक आहे, बॅनरवरती लिहिलंय ना त्यांनी, लोकांनीच लिहिलेलं आहे ना. मग ते त्याच्यावर आमचं एकच म्हणणं आहे, बहुजन विकास आघाडीचं एकच म्हणणं आहे की जो कोण पण असेल आरोपी त्याच्यावर झालीच पाहिजे कारवाई. म्हणजे मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. मग तो कोणी असो, मग तो म्हणजे पुतुल झा असो किंवा महालक्ष्मी महिला बचत गटातले कोणते असो, कोणी असो, आम्हाला त्याच्याबद्दल काय, कोणी असो, जो असेल त्याच्यावर तो गुन्हा दाखल झाला पाहिजे. लोकांचं असं पण म्हणणं होतं की ह्या ठिकाणी कुठे चुकीचं काम व्हायचं, दारू पिणारे लोक यायचे, गांजा पिणारे लोक यायचे आणि वॉचमॅन नसायचं. त्या गोष्टीवरती कशा प्रकारे बघणार?
तेच तुम्हाला सांगतो ना मी, की आज जवळ-जवळ 40,000 रुपये महिन्याला जर एखाद्या तलावाच्या सुशोभीकरणासाठी जातात. आता तुम्हाला मी सांगतो खडप्या तलाव आपल्या सॉरी टोटाळे तलाव आहे, त्याचे जवळ-जवळ ₹1,25,00,000 जातात. असे किती तलाव आहेत. आता तुम्हाला मी पूर्ण रेकॉर्ड देतो, की म्हणजे महानगरपालिकेच्या प्रभाग समिती सी मधनं एवढ्या-एवढ्या तलावासाठी एवढे-एवढे दर महिन्याला पैसे जातात. मग हे कुठचं आहे? तर जात असतील ते आणि जर आज आपल्या महानगरपालिकेच्या आपल्या प्रभाग समिती सी मधल्या तलावाचे म्हणजे प्रभाग समिती सी सोडा, मी तर बोलतो अख्ख्या महानगरपालिकेच्या तलावाची परिस्थिती काय? तर ते पैसे जर एवढे महानगरपालिकेतले पैसे घेऊन तर लोक त्याच्याबद्दल काम नसतील करत, तर मग काय करणार? मग त्यांना तर हा तर भ्रष्टाचार आहे. त्या भ्रष्टाचाराला कोण वाचा फोडणार? त्यासाठीच आम्ही आता सगळं माहिती घेतलेली आहे माहितीच्या अधिकारावर आणि आम्ही आयुक्तांना ते सगळं पत्र देतोय, की आणि सगळे फोटो सकट देतोय, की या ठिकाणी जर एवढे-एवढे महिन्याला पैसे घेतले जातात, तर त्याचं का मेंटेनन्स होत नाही? आम्ही ऑलरेडी माहिती अधिकारात अर्ज दिलेला आहे. सगळी माहिती आमच्याकडे आलेली आहे आणि आम्ही अख्ख्या प्रभाग समिती सी सोडा, अख्ख्या वसई विरार महानगरपालिकेतले जे कोणाचे असतील, म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून असो, की कोण कोणाचा रिलेशनवाला असतो. बऱ्याच जणांनी आम्ही जी माहिती बरीच काढलेली आहे, की कोण असतात. म्हणजे असं कधी-कधी असं केलं जाते, की फक्त कुठच्यातरी बचत गटाच्या नावावर ते कॉन्ट्रॅक्ट घेतलं जाते आणि मलाई द्या खाणारा कोणतरी तिसरा माणूस असतो. म्हणजे 40,000 उपयोग व्हायचा नाही इकडे. एक एक 40,000 आज तिकडे एखादा वॉचमॅन आज एक वॉचमॅन नसतो. आज जर महिन्याला 40,000 रुपये जर एखाद्या तलावाच्या सुशोभीकरणासाठी आणि मेंटेनन्ससाठी जर पैसा जातो, तर त्या तलावाची परिस्थिती काय? आणि आज या तलावाची परिस्थिती काय? याचा अर्थ तर 40,000 ते 4,000 पण जात नसतील त्या पुढे खर्चामध्ये. लहान मुलांचा कशा पुढे काही स्थानिक लोक म्हणतात का आता धोका आहे, जर तलावात जाऊ शकत नाही, कशा प्रकारे आपण पुढे पाऊल घेणार आहे? नाही ना, महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या तलावाचं पूर्ण रिपेअरिंग करणं आणि जो कोण आहे त्याला जे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे ते पहिले रद्द करून त्याच्यावर गुन्हा दाखल करून घ्यायचं आहे, हेच आमचं पहिलं टार्गेट असणार आहे. आणि महानगरपालिकेतनं म्हणजे जे काही रेलिंग्स तुटल्यात, जे काही दिवे नाही आहेत आणि वॉचमॅन आहेत, CCTV पाहिजेत, हे सगळे आपण आपल्या मंडळाच्या माध्यमातून आणि बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून आपण त्यांना अर्ज दिलेला आहे ऑलरेडी. आणि ते सगळ्यांनीच म्हणजे याचा फॉलोअप ठेवलेला आहे, की आता हे तलाव जोपर्यंत त्याचं काम होणार नाही तोपर्यंत उघडणार नाही. आणि आम्ही सर्वजण बहुजन विकास आघाडी असो आपल्या मंडळाच्या बरोबर राहणार आणि आम्ही राहणार. सार्थक मोरेला नाही भेटणार तर परिजनांना नाही भेटणार का? मिळणार, 100% फक्त मिळणार. शाब्दिक असतं. 100% मिळणार, 100% मिळणार. तुम्हाला समजेलच आणि पुढच्या महिन्यातच तुम्हाला समजेल काय आहे तो काय नाही, न्याय कसा मिळतो ते देखो. आणि आम्ही आम्ही नाहीतर तीव्र आंदोलन करू. बघितलं ज्या प्रकारे निशा चोरगे यांनी थेट म्हणालाय की तीव्र आंदोलनाचा इशारा दिला, ज्या प्रकारे सार्थक मोरे आपल्या मध्ये नाहीये. सार्थक मोरेचा जीव गेलेला आहे, कशासाठी गेलेला आहे, कोण याचा दोषी होता, त्या सर्ववरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी स्थानिक लोकांची सुद्धा मागणी आहे. ज्या प्रकारे अनेक अजून लहान पोरं इकडे खेळतात, आपलं आवरतात, त्याबद्दल त्यांची सुरक्षा कोण जबाबदारी घेणार? महापालिका फक्त 40,000 रुपये देते, पण लक्ष ठेवते का? 40,000 ज्या कॉन्ट्रॅक्टरला देते, ज्या महिला बचत गटाला देते, त्या महिला बचत गट त्या 40,000चा उपयोग या ठिकाणी करते का? त्या सर्व गोष्टीवरती आता लक्ष ठेवायला असेल. प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनल मार्फत आम्ही नक्कीच तुम्हाला पोहोचवायचा प्रयत्न करू. नमस्कार.